चला तर मग आपण ही लक्ष्मीसाठी सुंदर अशी वेणी बनवायला शिकूयात. तर सगळ्यात पहिले मी इथं डार्क पिंक कलरचं एक पाईप क्लीनर घेतला आहे. त्याला हाफ फोल्ड करून ॲप्रॉक्स 3 सेंटीमीटर ची जागा सोडून मी तिथं 2 पिळे मारून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता तसे. त्यानंतर आपण त्याला खाली परत फोल्ड करून तिथं परत 2 पिळे मारणार आहोत आणि परत तीच गोष्ट परत करायची आहे. अशा प्रकारे हे आपलं एक छोटीशी पाकळी तयार होईल. ह्याला आपण आता प्रॉपर जे पाईप क्लीनर आहे ते प्रॉपर अरेंज करूयात, जेणेकरून त्याचा शेप परफेक्ट येईल. अशा प्रकारे मी इथं खूप साऱ्या पाकळ्या बनवल्या आहेत. तर मी इथं एक फुलाला 6 पाकळ्या यूज करते. तर त्या फुलाचा जे आकार आहे तो व्यवस्थित येण्यासाठी मी इथं पाकळ्यांना थोडंसं पुढून टिल्ट केलं आहे. त्यानंतर मी इथं एक पाकळीला दुसरी पाकळी चिटकवून घेत आहे ग्लू गनच्या साहाय्याने. आधी मी 2-2चे असे गठ्ठे करून घेणार आहे आणि त्यानंतर मी त्या 2-2च्या ह्यांना पूर्ण एका फुलामध्ये चिटकवून घेईल. तुम्ही पाहू शकता. आता मी ह्या 2 फुलाच्या ह्याला ही जी 2 आहे ते चिटकावून घेत आहे आणि अशा प्रकारे आपले एक सुंदर असं फूल तयार होईल. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण जरूर क्लिक करा. तर हे बघा किती सुंदर असं फूल आपलं तयार झालेलं आहे. तर त्या फुलाला लावण्यासाठी मी आता पाकळी तयार करणार आहे. तर मी डार्क ग्रीन कलरची पाईप क्लीनर एक घेतला आहे. तर याला पण मी फुलाच्या पाकळीसारखंच 2 पिळे बसतील असंच खाली एक लास्टला पिळ्या मारून घेणार आहे. त्याला प्रॉपर मी पानाचा आकार देणार आहे. अशाच पद्धतीने मी इथं पाकळ्या तयार करून घेतल्या आहेत. आता आपण जे तयार केलेलं फूल आहे त्याला ती पाकळी लावून घेऊयात. तर मी ग्लू गनच्या साहाय्याने इथे ती पाकळी फुलाला प्रॉपर अशी चिटकावून घेतली आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपलं फूल दिसतंय. आता मी एक तार घेतली आहे. तर त्या तारीला मी अशा पद्धतीने शेप दिला आहे आणि ग्रीन कलरच्याच पाईप क्लीनरनी मी त्याला पूर्ण कवर करून घेते आहे. मध्ये मध्ये मी इथे ना ग्लू गन लावते जेणेकरून ते पाईप क्लीनर निघू नये. तर हे बघा आपलं जे तार होती ती पूर्णपणे कवर झालेली आहे. आता आपण फुलाला थोडंसं अजून सजवून घेऊया. त्यासाठी मी फुलाच्या बरोबर मध्ये थोडा ग्लू लावून इथे मोठा मोती चिटकावून घेतला आहे आणि साईडच्या पाकळ्यांना टोकाला मी छोटे छोटे मोती चिटकावून घेत आहे. याने आपले फूल अजून छान दिसेल. तर हे बघा मी जी तार घेतली होती त्याला मी पहिले ते बघतीये की कशा पद्धतीने हे फुलं बसतायत त्याच्यावर. त्या पद्धतीने मी अशी ठेवलेली आहे आणि ती प्रॉपर चिटकावून घेतलेल्या आहेत तारीला पण आणि फुलांनाही. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.